वाटाघाटीमुळे लांबणीवरती पडलेल्या भारत-फ्रान्समधील राफेल युद्ध विमानाच्या खरेदी करारावरती अखेर शिक्कामोर्तब झालंय। भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल करारावरती स्वाक्षऱ्या केल्या आहेत। या करारानुसार पुढच्या 5 वर्षात भारताला फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानं मिळणार आहेत। 36 राफेल विमानांसाठी भारत फ्रान्सला तब्बल 59,000 कोटी रुपये मोजणार आहे। राफेलची गणना ही जगातल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये केली जाते। राफेलच्या मदतीने भारताच्या हद्दीतून पाकिस्तानवरती मारा करता येऊ शकणार आहे। या विमानात मीटियर आणि मायका या 2 मिसाईल प्रणाली असतील। पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा ही प्रणाली जास्त संहारिक आहे। केरळमध्ये भाजपच्या 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। यावेळी बोलताना दहशतवादासोबत कोणताही समझोता केला जाणार नाही असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। सुरक्षित वातावरणाशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे सर्वांनी एका व्यासपीठावरती येऊन दहशतवादाला विरोध केला पाहिजे असंही मत त्यांनी नोंदवलं। दरम्यान उरी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला हलवून सोडण्यासाठी भारत सर्व ते प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपचे नेते राम माधव यांनी दिली। त्याचबरोबर केवळ चर्चाच नाही तर यावेळी कृतीही होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। उरीमध्ये लष्करी तळावरती दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरायला सुरुवात केली आहे। गरज पडल्यास भारत सिंधू नदीचं पाणी अडवून धरू शकतो अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली पाणी संधी करार करण्यात आला होता। यानुसार सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी या 6 नद्यांचं पाणी पाकिस्तानला देण्यात येत आहे। या पाण्यावरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था उभी आहे। पाकिस्तानमधली शेती पावसापेक्षा भारतातल्या या नद्यांच्या पाण्यावरच अवलंबून आहे। पण भारतानं हा करार स्थगित केल्यास पाकिस्तानला गुडघे टेकण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान दहशतवादाला खत पाणी देणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच येत नाही असं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलंय। केरळच्या कोझिकोडेमध्ये ते बोलत होते। सबसे ज्यादा नुकसान भारत को होता है। इन परिस्थितियों में सबसे बड़ी सफलता यही है कि पाकिस्तान को बेनकाब करना चाहिए। जहां तक क्रिकेट की बात है, ना इस वर्ष कोई पाकिस्तान के साथ क्रिकेट खेली जानी है और ना ही ऐसे हालात में क्रिकेट खेलने की कोई सोच रख सकता है। ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी सीमेवरती लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदत निधी उभारण्याचा संकल्प केला। 28 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्तानं त्यांनी हा संकल्प केलेला आहे। या निधीसाठी सर्व देशवासियांनी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन देखील लता दीदींनी केलंय। माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्याऐवजी चाहत्यांनी लष्कर निधीत योगदान करावं अशी कळकळीची विनंती लता मंगेशकर यांनी केली आहे। सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं सुब्रतो रॉय यांची पॅरोल रद्द केली आहे। सुब्रतो रॉय यांची पॅरोल वाढवण्यासाठी वकिलांचा युक्तिवाद सुरू असताना वकिलांच्या वागणुकीवरती नाराज होत सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिलाय। सहाराच्या वतीनं वकील राजीव धवन यांनी युक्तिवाद केला, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील सुब्रतो रॉय यांना वाचवण्याचा वकील जोरदार प्रयत्न करतात। गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप सुब्रतो रॉय यांच्यावरती आहे। सेल्फी कुठे, कधी आणि कशी घ्यायची याचं भानच नसलं की काय होतं याचा प्रत्यय राजस्थानमधील माउंट अबू इथं आलाय। माउंट अबूमध्ये अजगरासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच भोवलाय। गावकऱ्यांनी मोठा अजगर पकडला। या अजगराला बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली। त्यातच एका तरुणानं अजगराच्या जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अजगरानं या तरुणाच्या खांद्याचा चावा घेतला। अजगराच्या या हल्ल्यामुळे आजूबाजूचे सगळेच घाबरले आणि एकच गोंधळ निर्माण झाला।